हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर डीएफ ब्लॉक एलिमेंट. लेक्चर नंबर आहे 19 आणि आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. आता व्हॉट इज लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन ही कन्सेप्ट आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. व्हाईल गोईंग फ्रॉम CE58 टू LU71 आपण लॅन्थेनाइडमध्ये CE58 पासून ते LU71 कडे जेव्हा जातो, म्हणजे CE58, PR59, ND60 असं करत करत TM69, YB70, LU71 असं जेव्हा आपण लॅन्थेनाइडमध्ये जातो तेव्हा आपल्याला असं लक्षामध्ये येतं की ॲटॉमिक नंबर ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. 58, 59, 60, 61, 62 असं करत करत 70, 71 ॲटॉमिक नंबर ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. कारण ॲटॉमिक नंबर वाढला, नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढतील. प्रोटॉन्स पॉझिटिव्ह चार्ज ते न्यूक्लियसमध्ये असतात, म्हणजेच न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढतो आणि न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढला म्हणजेच न्यूक्लिअर चार्ज वाढला. त्यामुळे असं म्हणता येईल की व्हाईल गोईंग फ्रॉम CE58 टू LU71 या ठिकाणी ॲटॉमिक नंबर जो आहे हा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत चाललेला आहे. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतोय म्हणजेच न्यूक्लिअर चार्ज जो आहे हा न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत चाललेला आहे. आणि या इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर सोबत आपल्याला ॲटॉमिक साईज जो आहे किंवा आयोनिक साईज जो आहे तो कमी कमी झाल्याचं दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ CE58 मग नंतर घेतला PR59, ND60 असं करत करत TM69, YB70, LU71. म्हणजे हिअर ॲटॉमिक साईज, आयोनिक साईज डिक्रीजेस and this decrease in atomic or ionic size of lanthanide is called as lanthanide contraction. त्याला आपण लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन असं म्हणत असतो. बघा एकदा हेडिंग दिलाय लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. व्हाईल गोईंग फ्रॉम CE58 टू LU71 ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर सोबतच न्यूक्लिअर चार्ज जो आहे हा न्यूक्लिअर चार्ज सुद्धा इन्क्रीज झाल्याचं दिसतं. त्याचबरोबर काय होत आहे की ॲज द न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस त्याच्या सोबतीला तुम्हाला त्याचा ॲटॉमिक साईज किंवा आयोनिक साईज हा कमी झाल्याचं दिसून येतं. अँड धिस डिक्रीज इन ॲटॉमिक साईज ऑर आयोनिक साईज किंवा धिस डिक्रीज इन ॲटॉमिक रेडाय ऑर आयोनिक रेडाय इज कॉल्ड ॲज लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा ॲटॉमिक साईज जो आहे हा 10 पिकोमीटरनी कमी झाल्याचं दिसतं. म्हणजे जेवढा CE58चा ॲटॉमिक साईज आहे त्याच्यापेक्षा 10 पिकोमीटरनी ल्युटेटियमचा ॲटॉमिक साईज कमी असल्याचं दिसून येतं. किंवा जेवढा CE3+चा ॲटॉमिक साईज आहे, आयोनिक साईज आहे कोणाचा, CE3+, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +3 हे काल बघितलं आपण. जेवढा आयोनिक साईज CE3+चा आहे त्याच्यापेक्षा 18 पिकोमीटरनी LU3+चा आयोनिक साईज कमी असल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणजे हा जो डिक्रीज इन ॲटॉमिक साईज आहे इट इज बाय 10 पिकोमीटर व्हाईल गोईंग फ्रॉम CE58 टू LU71 आणि द डिक्रीज इन आयोनिक साईज इज बाय 18 पिकोमीटर व्हाईल गोईंग फ्रॉम CE3+ टू LU3+. Ionic size decreases by 18 picometer, atomic size decreases by 10 picometer. This decrease in atomic or ionic size किंवा this decrease in atomic or ionic radii is called as lanthanide contraction. याला आपण लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन असं म्हणत असतो. आता का झालं हे लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. मी आत्ताच सांगितलं होतं की व्हाईल गोईंग फ्रॉम CE58 टू LU71 ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. ॲज द न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस नॅचरली द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट ऑर्बिट, हे जे आउटरमोस्ट ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे, न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होणार. The force of attraction increases and here as the force of attraction increases the electrons come towards the nucleus. इलेक्ट्रॉन कोणाकडे येतात आहे, न्यूक्लियस कडे येतात आहे. म्हणजेच ॲटॉमिक साईज आणि आयोनिक साईज हा काय होत चाललेला आहे, कमी कमी होत जाणार आहे. पुन्हा ऐका, इथून इकडे जाताना ॲटॉमिक नंबर वाढतोय
म्हणजेच न्यूक्लिअर चार्ज वाढतोय, म्हणजेच न्यूक्लियस आणि शेवटच्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत आहे, म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन आतमध्ये ओढल्या जातील. CE58 करता इथे, त्याच्यानंतर घेतला PR59 करता थोडा आतमध्ये इलेक्ट्रॉन्स येतील, ND60 करता अजून येतील, असं करता करता TM69 करता अजून आतमध्ये, नंतर YB70 करता अजून आतमध्ये, ल्युटेटियम-71 करता अजून आतमध्ये इलेक्ट्रॉन्स ओढल्या गेल्याचं दिसतं. का ओढल्या जातात आहे? कारण न्यूक्लिअर चार्ज वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे आपल्याला ॲटॉमिक साईज आणि आयोनिक साईज कमी झाल्याचं दिसून येईल. तुम्ही म्हणाल सर ॲटॉमिक नंबर जसा वाढतोय, प्रोटॉनची संख्या जशी वाढतीये तशी इलेक्ट्रॉनची पण संख्या वाढते, बरोबर आहे. CE58 कडून Lu71 कडे जाताना नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आल्सो इन्क्रीजेस, बट दीज इन्क्रीज्ड इन इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू, हे जे वाढलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे वाढलेले इलेक्ट्रॉन हे 4f सबशेल मध्ये चाललेले आहेत. कोणामध्ये चालले आहेत? 4f सबशेल, म्हणजे मोर इनर सबशेल मध्ये त्या ठिकाणी एंटर होतात आहे. मग 4f सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन्स एंटर होणार. बघा हा घेतला आपला 1 2 3 4 4f सबशेल मध्ये इलेक्ट्रॉनची एंट्री होत चाललेली आहे. म्हणजे काय होत आहे बघा, इथला पॅराग्राफ लक्ष द्या. कॉज बिहाइंड द लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन, ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस द न्यूक्लिअर चार्ज अल्सो इन्क्रीजेस. आत्ताच आपण सांगितलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस, या दोघांमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत चाललंय. मग दुसरी शंका आली आपल्याला की त्याच वेळेला ॲट द सेम टाइम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा वाढतात आहे, बरोबर. बट इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड इनटू 4f सबशेल. इलेक्ट्रॉन कोणामध्ये एंटर झाले? 4f सबशेल मध्ये एंटर झाले. आणि एक मुद्दा लक्षात घ्या, हा जो f सबशेल ज्यात इलेक्ट्रॉन एंटर होतात आहे त्याचा शिल्डिंग इफेक्ट पुअर आहे. शिल्डिंग इफेक्ट मागे बघितलं होतं आपण. इट इज द फोर्स ऑफ रिपल्शन, इट इज द फोर्स ऑफ रिपल्शन क्रिएटेड बाय इनर इलेक्ट्रॉन ऑन द आउटर इलेक्ट्रॉन. आतल्या इलेक्ट्रॉननी बाहेरच्या इलेक्ट्रॉनवर टाकलेल्या फोर्स ऑफ रिपल्शनला आपण शिल्डिंग इफेक्ट असं म्हणत असतो. आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे f सबशेल मध्ये चालले आणि f सबशेलचा शिल्डिंग इफेक्ट पुअर आहे आणि त्यामुळे काय होतं की f सबशेलचा शिल्डिंग इफेक्ट पुअर आहे म्हणजेच फोर्स ऑफ रिपल्शन पुअर आहे. फार काही फोर्स ऑफ रिपल्शन बाहेरच्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनवर ते टाकत नाही. म्हणजे दोन गोष्टी लक्ष द्या, न्यूक्लिअर चार्ज वाढत चाललाय म्हणून फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत आहे. इलेक्ट्रॉन जरी वाढले तरी ते 4f मध्ये गेले आणि f चा शिल्डिंग इफेक्ट कमी म्हणजे फोर्स ऑफ रिपल्शन कमी. म्हणजेच हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे इलेक्ट्रॉन आतमध्ये ओढल्याचं दिसेल. का बरं आतमध्ये ओढल्या जातील? कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आणि फोर्स ऑफ रिपल्शन मात्र म्हणजे शिल्डिंग इफेक्ट मात्र कमी आहे. म्हणून बाहेरचे इलेक्ट्रॉन हे आतमध्ये ओढल्या जातात आहे असं आपल्याला दिसेल. दोन कारणामुळे, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे आणि दोन फोर्स ऑफ रिपल्शन कमी आहे. एफचं फोर्स ऑफ रिपल्शन शिल्डिंग इफेक्ट कमी असतं आणि त्यामुळे ओव्हरऑल रिझल्टंट इफेक्ट काय तर इलेक्ट्रॉन आतमध्ये ओढल्या जाणार आणि इलेक्ट्रॉन बाहेरचे इलेक्ट्रॉन आतमध्ये ओढल्या जाणार म्हणजेच ॲटॉमिक साईज आयोनिक साईज कमी होणार आणि डिक्रीज इन ॲटॉमिक साईज आणि आयोनिक साईजला असतं आपण काय म्हणत असतो? लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन असं म्हणत असतो. म्हणजे दोन कारण आहे बघा. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन का घडलं? पहिलं न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं. दुसरं इलेक्ट्रॉन जरी वाढले तरी ते 4f मध्ये गेले आणि fचा शिल्डिंग इफेक्ट कमी आहे त्यामुळे फोर्स ऑफ रिपल्शन कमी आहे. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आणि फोर्स ऑफ रिपल्शन मात्र कमी. या दोघांचा रिझल्टंट इफेक्ट असा होतो की ते बाहेरच्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसकडे आपोआप ओढल्या जातात आणि त्यामुळे ॲटॉमिक साईज आणि आयोनिक साईज कमी होतो, ज्याला आपण लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन असं म्हणत असतो. बघा इथे दुसरा मुद्दा काय दिलाय. ॲट द सेम टाइम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस. जर का ॲटॉमिक नंबर वाढतोय तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा वाढणार. बट दीज इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड इनटू 4f सबशेल हॅव्हिंग पुअर शिल्डिंग इफेक्ट. 4f सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन चालले ज्यांचा शिल्डिंग इफेक्ट पुअर आहे. त्यामुळे काय होतं? दोन गोष्टी घडल्या. रिझल्टंट इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज म्हणजे ॲटॉमिक नंबर आणि पुअर शिल्डिंग इफेक्ट. आउटर इलेक्ट्रॉन गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द न्यूक्लियस. Hence, atomic and ionic size decreases from Ce to Lu. Atomic size आणि ionic size कमी झाल्याचं दिसून येतं, which is called as lanthanide contraction.
आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की एफचा शिल्डिंग इफेक्ट पुअर का बरं आहे. त्याचं स्पष्टीकरण आपण थोडक्यात दिलेलं आहे. एफ सबशेल जर का विचारात घेतला तर त्याला डिफ्युज्ड शेप असतो, म्हणजे नॉन स्पेसिफाईड शेप आहे, पर्टिक्युलर शेप नाही आहे, फ्लेक्झिबल आहे, त्यामुळे ॲडजस्टमेंटल शेप आहे असं म्हणायला हरकत नाही, बदलता शेप आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे काय होतं की जेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतो तेव्हा तो असा काही आकार घेतो की ज्याच्यामुळे त्याच्या माध्यमातून निर्माण झालेलं फोर्स ऑफ रिपल्शन कमी असेल. त्याचा जर का रिजिड शेप असता, ठराविक असता, तर त्याचं रिपल्शन जास्त राहिलं असतं. जे फ्लेक्झिबल लोक असतात ते त्या ठिकाणी फारसा प्रतिकार, फारसा विरोध करत नाही, ॲडजस्ट करून घेतात. तसाच हा एफ सबशेल आहे. याचा डिफ्यूज शेप आहे, अनस्पेसिफाईड शेप आहे, चेंजेबल शेप आहे. हा स्वतःला ॲडजस्ट करून घेतो आणि त्यामुळे त्याच्या माध्यमातून निर्माण झालेलं फोर्स ऑफ रिपल्शन हे कमी असतं, म्हणजे शिल्डिंग इफेक्ट हे कमी असतं. शिल्डिंग इफेक्ट ऑर्डर जर का आपण सबशेलची बघितली, 4 सबशेल आहे, एस पी डी एफ. तर एस सबशेल याचा शिल्डिंग इफेक्ट सगळ्यात जास्त आहे, त्याच्यापेक्षा थोडा कमी पीचा आहे, त्यापेक्षा कमी डीचा आहे आणि सगळ्यात कमी कोणाचा आहे, एफचा आहे. काय बोललोय बघा. एफ सबशेल म्हटला म्हणजे डिफ्यूज शेप आहे, नॉन स्पेसिफाईड शेप आहे, इलॅस्टिक शेप आहे, चेंजेबल शेप आहे, ॲडजस्टेबल शेप आहे. आणि त्यामुळे त्यांनी निर्माण केलेला प्रतिकार, त्यांनी निर्माण केलेला विरोध, त्यांनी निर्माण केलेलं फोर्स ऑफ रिपल्शन म्हणजे शिल्डिंग इफेक्ट काय असतं, पुअर असतं. आणि त्यामुळे शिल्डिंग इफेक्ट ऑर्डरमध्ये एफ सगळ्यात कमी असल्याचं आपल्याला दिसत आहे. म्हणजे लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन का घडलं असं जर का विचारलं, 2 पॉईंट द्या, तर 1 पॉईंट तुमचा असेल वाढलेला न्यूक्लिअर चार्जमुळे वाढलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आणि इलेक्ट्रॉन जरी वाढले तरी ते एफमध्ये गेल्यामुळे त्यांचा पुअर शिल्डिंग इफेक्ट. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त, त्या तुलनेमध्ये फोर्स ऑफ रिपल्शन कमी. रिझल्टंट इफेक्टमध्ये कोण बाजी मारणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि त्यामुळे शेवटच्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन आतमध्ये ओढल्या जाणार आणि त्यामुळे ॲटोमिक रेडाय, आयोनिक रेडाय कमी होईल. ॲटोमिक रेडाय कितीनी कमी झाल्याचा दिसतो, 10 पिकोमीटरनी. तर आयोनिक रेडाय हा कितीनी कमी झाल्याचा दिसतो, 18 पिकोमीटरनी. अँड धिस डिक्रीज इन ॲटोमिक ऑर आयोनिक साईज किंवा धिस डिक्रीज इन ॲटोमिक ऑर आयोनिक रेडाय, इट इज नथिंग बट कॉल्ड ॲज लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. आता आपल्याला आपण 2 गोष्टी बघितल्या, एक डेफिनेशन ऑफ लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन आणि लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन का घडलं. आता आपल्याला मुद्दा बघायचा आहे की लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचे कॉन्सिक्वेन्सेस काय, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचे इफेक्ट काय झाले, परिणाम काय झाले, काय काय गोष्टी बदललेल्या आपल्याला लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे दिसून येतात. तो मुद्दा आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे. नाव अबाउट द इफेक्ट, दॅट इज कॉन्सिक्वेन्सेस ऑफ लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचे काय परिणाम होतात ते आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. तर बघा, पहिला जो इफेक्ट आहे तो आहे डिक्रीज इन बेसिक नेचर ऑफ हायड्रॉक्साइड्स ऑफ लॅन्थेनाइड. लॅन्थेनाइडचे जे हायड्रॉक्साईड आहे त्यांचं बेसिक नेचर कमी कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे उदाहरण जर का घ्यायचं झालं, LaOH/3 हा पहिला आहे आपला आणि शेवटचा आहे LuOH/3. तर या दरम्यान बेसिक नेचर ऑफ द हायड्रॉक्सी कंपाऊंड डिक्रीज झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे LaOH/3 हा सगळ्यात जास्त बेसिक आहे आणि LuOH/3 हा लिस्ट बेसिक आहे. हे या ठिकाणी लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. म्हणून हेडिंग काय टाकलंय, the decrease in basic nature of hydroxides of lanthanide. लॅन्थेनाइडचे जे हायड्रॉक्साइड्स आहे त्यांचं बेसिक नेचर कमी कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. पहिल्याचं बेसिक नेचर सगळ्यात जास्त आणि शेवटच्याचं बेसिक नेचर सगळ्यात कमी. आता हे का घडलं हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. तर पहिला मुद्दा, ड्यू टू लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन फ्रॉम La3+ टू Lu3+. La3+ टू Lu3+ आपण सांगितलं होतं की आयोनिक साईज, आयोनिक रेडाय हा डिक्रीज झाल्याचं दिसतं, 18 पिकोमीटरनी आपण बोललेलं आहे. आणि त्यामुळे ॲज द आयोनिक साईज डिक्रीजेस, द आयोनिक कॅरेक्टर ऑफ द हायड्रॉक्सी कंपाऊंड ऑल्सो डिक्रीजेस. जर का त्यांचा आयोनिक साईजच कमी होतोय तर त्यांचा आयोनिक कॅरेक्टर कमी कमी झाल्याचं दिसून येतं. व्हाईल गोईंग फ्रॉम LaOH/3 टू LuOH/3. आता जर का आयोनिक कॅरेक्टर ऑफ द हायड्रॉक्सी कंपाऊंड डिक्रीज होत आहे तर अल्टिमेटली विरुद्ध शब्दांनी म्हणता येईल द कोव्हॅलंट कॅरेक्टर ऑफ हायड्रॉक्सी कंपाऊंड इन्क्रीजेस. कोव्हॅलंट
कॅरेक्टर जे आहे त्या हायड्रॉक्सी कंपाऊंडचं ते वाढत गेल्याचं आपल्याला दिसतं. अँड ॲज द कोव्हॅलंट कॅरेक्टर ऑफ हायड्रॉक्सी कंपाऊंड इन्क्रीजेस द टेंडन्सी ऑफ द हायड्रॉक्सी कंपाऊंड टू डिसोशिएट ऑल्सो डिक्रीजेस. त्या हायड्रॉक्सी कंपाऊंडची वॉटरमध्ये डिसोशिएट होण्याची टेंडन्सी कमी कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. अँड ॲज द टेंडन्सी ऑफ द हायड्रॉक्सी कंपाऊंड टू डिसोशिएट डिक्रीजेस नॅचरली लेस अँड लेस नंबर ऑफ OH मायनस आयन वी गेट. म्हणजे LaOH/3 याचा आयोनिक साईज जो आहे तो आयोनिक साईज आपल्याला मोठा असल्याचं दिसून येतं. मग La साईज म्हणजे La3+ इनफॅक्ट La3+ आयोनिक साईज सगळ्यात मोठा आहे. मग त्याचा आयोनिक साईज मोठा आहे म्हणजे त्याचा कॅटायनिक साईज मोठा आहे, म्हणजे त्याच्या हायड्रॉक्सी कंपाऊंडचं आयोनिक कॅरेक्टर जास्त आहे. म्हणजेच LaOH/3 याचं डिसोशिएशन मोठ्या प्रमाणावर होईल. तो मोठ्या प्रमाणावरती OH- देईल आणि त्यामुळे त्याचं बेसिक नेचर हे जास्त असेल. परंतु LaOH/3 कडून LuOH/3 कडे जाताना कॅटायनिक साईज कमी कमी होत चाललेला आहे. त्यामुळे आयोनिक कॅरेक्टर ऑफ द हायड्रॉक्सी कंपाऊंड डिक्रीज होत चाललेला आहे आणि त्यामुळे डिसोशिएशन ऑफ द हायड्रॉक्सी कंपाऊंड सुद्धा डिक्रीज होतं आणि त्यामुळे लेस अँड लेस नंबर ऑफ OH- आयन्स मिळत जातात. आणि जर का कमी प्रमाणामध्ये OH- आयन्स मिळत जातात आहे याचाच अर्थ बेसिक नेचर ऑफ द हायड्रॉक्सी कंपाऊंड डिक्रीजेस व्हाईल गोइंग फ्रॉम LaOH/3 टू LuOH/3. ऐका, LaOH/3 मध्ये La3+ चा कॅटॉनिक साईज सगळ्यात मोठा आहे. त्यामुळे LaOH/3 चा आयोनिक कॅरेक्टर सगळ्यात जास्त. याचं वॉटरमधलं डिसोशिएशन जास्त, हा मोठ्या प्रमाणावर OH- आयन देणार, याचं बेसिक नेचर सुद्धा जास्त आहे. या उलट LuOH/3 मध्ये Lu3+ चा कॅटॉनिक साईज लहान आहे. त्यामुळे त्याच्या हायड्रॉक्सी कंपाऊंडचं आयोनिक कॅरेक्टर कमी आहे, त्याचं डिसोशिएशन कमी प्रमाणात होईल. तो कमी प्रमाणामध्ये OH- आयन देईल आणि हा कमी प्रमाणात जर का OH- आयन देतोय तर त्याचं बेसिक नेचर सगळ्यात कमी असल्याचं आपल्याला दिसेल. वाक्यात दिलंय बघा आपण इथे, ड्यू टू लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन while going from La3+ to Lu3+, ionic size, that is ionic radii, decreases. That's why the ionic character of hydroxy compound also decreases. Ultimately, covalent character of the hydroxy compound increases, and hence the tendency of the hydroxy compound to dissociate in water decreases. Hence, tendency to give OH- ion also decreases. Hence, the basic nature of hydroxy compound decreases from La to Lu, that is from LaOH/3 to LuOH/3. Hence, LaOH/3 is most basic while LuOH/3 is least basic. ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट ज्या सायंटिस्टने आपल्याला दिली त्याचं नाव आहे फाजन. अँड दॅट्स वाय धिस रूल इज कॉल्ड एज फाजन्स रूल. हा जो बॉक्समध्ये दिलेला आहे हा फाजन्स रूल आहे. त्याच्या मदतीने आपण लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे कसं बेसिक नेचर कमी होतं हे स्पष्ट करून दाखवलेलं आहे. एकदा फास्ट रिवाइज करू. काय म्हणतात आहे, ड्यू टू लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन व्हाईल गोइंग फ्रॉम La3+ टू Lu3+, आयोनिक साइज, आयोनिक रेडाई goes on decreasing. Hence, ionic character of the hydroxy compound also decreases, while the covalent character of the hydroxy compound increases. Hence, tendency of these hydroxy compound to dissociate in water decreases. Hence, tendency to give OH- ion also decreases. Hence, the basic nature of hydroxy compound also decreases. Hence, LaOH/3 is most basic while LuOH/3 is least basic. This is the consequence, that is effect of lanthanide contraction on the basic nature of hydroxy compound of lanthanide. अजून एक मुद्दा आपल्याला बघायचा आहे. Now about the second effect, that is consequence of lanthanide contraction. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचा दुसरा परिणाम आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे आणि हा परिणाम असणार आहे पोस्ट लॅन्थेनाइड एलिमेंटवरती. पोस्ट लॅन्थेनाइड म्हणजे लॅन्थेनाइड नंतर येणाऱ्या एलिमेंटवर सुद्धा लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येतं. हेडिंग बघा, आयोनिक रेडाय ऑफ पोस्ट लॅन्थेनाइड, दॅट इज एलिमेंट आफ्टर लॅन्थेनाइड, यावरती सुद्धा लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शननी परिणाम केल्याचं आपल्याला दिसून येतं. काय परिणाम केला आहे आपण लक्षामध्ये घेऊ. बघा, मी या ठिकाणी तुमच्यासमोर काही ग्रुप दिले आहेत. 3rd B ग्रुप, 4th B ग्रुप आणि 5th ग्रुप. 3रा, 4था आणि 5वा ग्रुप मी तुमच्यासमोर दिलेला आहे.
आणि या ठिकाणी मी पिरियड काढला, हा चौथा पिरियड आहे, हा पाचवा आहे, हा सहावा पिरियड आहे. पिरियड विषयी बोलतोय. जर का इथे लिहिलं आपण पिरियड हा चौथा आहे, हा पाचवा आहे आणि हा सहावा आहे. तुम्हाला माहिती आहे फोर्थ पिरियडमध्ये फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज येते 3D ट्रान्झिशन. नंतर पाचव्या पिरियडमध्ये सेकंड ट्रान्झिशन सिरीज येते 4D आणि सहाव्या पिरियडमध्ये येते थर्ड ट्रान्झिशन सिरीज म्हणजे 5D. तर काही ग्रुप मी इथे दिलेत, 3rd B, 4th B, 5th B. काही पिरियड मी काढलेत, 4th पिरियड, 5th पिरियड, 6th पिरियड. 4th पिरियड ज्यामध्ये फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज असते 3D सिरीज, SC, TI, V, क्रोमा, फेकोनिकुझी असं आपण नावं घेत असतो. त्याच्यानंतर पाचवा जो पिरियड आहे त्यामध्ये सेकंड ट्रान्झिशन सिरीज आहे 4D सिरीज आणि सहाव्या पिरियडमध्ये थर्ड ट्रान्झिशन सिरीज म्हणजे 5D सिरीज. यातले काही एलिमेंट्स मी तुमच्यासमोर मांडले आहेत. चला पहिले आपण 3rd B ग्रुपचा विचार करू. 3rd B ग्रुपमध्ये SC21, Y39, LA57 आहे. काय होत आहे, हा पिरियड आहे चौथा म्हणजे याच्याकडे 4 ऑर्बिट आहे. हा पिरियड आहे पाचवा, याच्याकडे 5 ऑर्बिट आहे. याचा पिरियड आहे सहावा म्हणजे 6 ऑर्बिट्स आहे. म्हणजे नंबर ऑफ ऑर्बिट increases 4, 5, 6 while going from top to bottom. As the number of orbit increases, naturally the ionic size also increases, atomic size also increases. आणि मग या ठिकाणी तुम्हाला याचा जो आयन आहे त्याचा साईज आहे 144 पिकोमीटर. त्याच्याकडे एवढा साईज असल्याचं दिसेल. Y39चा जो आयन आहे त्याचा 180 आहे, वाढला कारण नंबर ऑफ ऑर्बिट वाढतात आहे. याचा साईज अजून वाढल्याचं दिसेल कारण नंबर ऑफ ऑर्बिट वाढलेले आहे. म्हणजे हिअर व्हाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम ॲज द नंबर ऑफ ऑर्बिट इन्क्रीजेस दी आयोनिक रेडाय ऑल्सो इन्क्रीजेस. दिस इज क्वाईट नॅचरल. हे याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही आहे. हे सरळ सरळ आहे की नंबर ऑफ ऑर्बिट वाढतात आहे तर आयोनिक रेडाय वाढल्याचं आपल्याला दिसेल. तेच तुम्हाला या ठिकाणी पण दिसतंय. TIचा आयोनिक साईज 132 आहे तर ZRचा 145 आहे, नॅचरल आहे. याच्यापेक्षा याच्याकडे ऑर्बिट जास्त आहे तर साईज मोठा आहे. इथे सुद्धा Vचा 122 पिकोमीटर आयोनिक रेडाय तर NBचा 134 आहे कारण नंबर ऑफ ऑर्बिट वाढले तर आयोनिक रेडाय वाढल्याचं आपल्याला दिसेल. आता पुढचा मुद्दा खरा आहे बघा. या ठिकाणी इथे नंबर ऑफ ऑर्बिट 1नी वाढलं, इथे पण नंबर ऑफ ऑर्बिट 1नी वाढलेला आहे. परंतु ZRचा साईज 145 आहे तर HFचा सुद्धा जवळपास तेवढाच आहे. 144, 145 असल्याचं दिसून येतं. इथे सुद्धा NBचा 134 आहे तर TAचा पण 134 आहे. नियरली सेम असल्याचं किंवा एक्झॅक्टली सेम असल्याचं दिसून येतं. आता प्रश्न हा पडतो की इथे नंबर ऑफ ऑर्बिट वाढले की आपल्याला आयोनिक रेडाय वाढतोय, मग इथे सुद्धा नंबर ऑफ ऑर्बिट वाढल्यावरती आयोनिक रेडाय का नाही वाढला? तर याच्या मागचं कारण आहे लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. इकडनं जेव्हा एलिमेंट इथे येतो तोपर्यंत या लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे तो साईज पुन्हा खूप कमी होऊन जातो आणि लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शननी साईज कमी झाल्यामुळे नंबर ऑफ ऑर्बिटनी वाढलेला साईज हा मिनिमाइज केला जातो लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे. म्हणजे धिस लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन वी कॅन से नलिफाय द इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन नंबर ऑफ ऑर्बिट. या लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शननी इन्क्रीज इन नंबर ऑफ ऑर्बिटचा इफेक्ट नलिफाय केल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणून ZRचा 145 पिकोमीटर आयोनिक रेडाय आहे तर एक ऑर्बिट जास्त असून सुद्धा हाफनियमचा 144 पिकोमीटर असल्याचं दिसून येतं. दिस इज बिकॉज ऑफ द लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. इट मीन्स लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन ऑल्सो अफेक्ट द आयोनिक रेडाय ऑफ द पोस्ट लॅन्थेनाइड एलिमेंट. पोस्ट लॅन्थेनाइड एलिमेंट वरती सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे कारण लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे साईज कमी होऊन जातात. मग त्यामुळे इथे नंबर ऑफ ऑर्बिट वाढतोय म्हणजे आयोनिक रेडाय वाढायला पाहिजे, पण लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे ते कमी झालेले असतात आधीच आणि त्यामुळे हा इफेक्ट नलिफाय होतो आणि आयोनिक रेडाय जवळपास सारखे राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. इथे सुद्धा पहा NB 134 आहे आणि TA 134च आहे म्हणजे दोघांचा आयोनिक रेडाय जवळपास सारखा आहे. ॲक्च्युअली NB पेक्षा TA कडे एक ऑर्बिट जास्त आहे. मग ऑर्बिट जर का जास्त आहे तर अपेक्षा याचा साईज मोठा पाहिजे होता, पण याच्या आधी काय घडून गेलेलं आहे लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. मग या कॉन्ट्रॅक्शननी नंबर ऑफ ऑर्बिट वाढल्यामुळे होणारा परिणाम नलिफाय करून टाकला आणि म्हणून दोघांचा आयोनिक रेडाय जवळपास सारखा असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. वाक्यरचना काय सांगाल बघा. जनरली इन ग्रुप्स we know that as the number of orbit increases the atomic radii and ionic radii increases.
नंबर ऑफ ऑर्बिट वाढल्यामुळे ॲटॉमिक आणि आयोनिक रेडाय वाढतो, हे क्वाईट नॅचरल आहे. ते आपल्याला इथे दिसून आलं, ते इथे सुद्धा दिसून आलं, ते इथे सुद्धा दिसून आलं की ॲज द नंबर ऑफ ऑर्बिट इन्क्रीजेस आयोनिक रेडाय ऑल्सो इन्क्रीजेस. बट व्हेन वी ऑब्झर्व these two, it is found that although the number of orbit increases, the ionic radii are nearly or exactly same. This is because of the lanthanide contraction. हे घडलेलं आहे लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे की नंबर ऑफ ऑर्बिट वाढले तरी आयोनिक रेडाय जवळपास सारखा आहे. दिस इज जस्ट बिकॉज ऑफ द लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. आता काय झालं, यांचा जो साईज आहे तो जवळपास सेम आहे. मग जर का ZrHf ही पहिली पेअर, NbTA ही दुसरी पेअर, पुढचे आपण घेतलेले नाही एलिमेंट ती मी इथे दिले MOW पिरियडिक टेबलमध्ये तुम्ही बघू शकता, TCRE याच्या पुढचे सुद्धा तुम्हाला घेता येतील. तर या ज्या पेअर्स आहेत, ZrHfचा साईज जवळपास सारखा आहे, NbTAचा साईज सारखा आहे, तसाच MOWचा पण सारखा आहे, TCREचा पण सारखा आहे. म्हणून दिलं ह्या ज्या पेअर्स आहेत यांचा नियरली ऑर एक्झॅक्टली सेम साईज आहे, जरी नंबर ऑफ ऑर्बिट वेगळे असले तरी. आणि त्यामुळे त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी सुद्धा जवळपास सारख्या असतात. अँड दॅट्स वाय इट इज क्वाईट डिफिकल्ट टू सेपरेट देम. हा झिर्कोनियम आणि हाफनियम यांचा साईज जवळपास सारखा आहे, यांच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टी सारख्या आहे. त्यामुळे यांना सेपरेट करणं, यांना आयसोलेट करणं, यांना वेगवेगळं ओळखणं कठीण आहे. जसं दोन जुळे भाऊ असले की कोण संजय कोण धनंजय हे ओळखणं कठीण जातं. हा कधी कधी एकाला संजय म्हटलं एकाला धनंजय म्हटलं जातं. म्हणजे त्या दोघांमध्ये ओळखणं कठीण आहे, कारण दोघांच्या प्रॉपर्टी, दोघांचं दिसणं, दोघांची उंची, दोघांचं वागणं जवळपास सारखं असतं. जुळे भाऊ म्हणतो आपण त्यांना. आणि मग त्यांना वेगवेगळं ओळखणं हे आपल्यासाठी क्वाईट डिफिकल्ट जातं. तसंच या ठिकाणी आहे, इथे आपल्याला ZrHf जो आहे यांना सेपरेटली ओळखणं आपल्यासाठी कठीण जाणार आहे, यांना सेपरेट करणं आपल्याला कठीण जाणार आहे. मग असे जे एलिमेंट्स आहे ज्यांचा आयोनिक साईज जवळपास सारखा आहे, ज्यांच्या केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज जवळपास सारख्या आहे आणि त्यामुळे इट इज क्वाईट डिफिकल्ट टू सेपरेट देम, सच एलिमेंट्स आर कॉल्ड एज ट्विन्स एलिमेंट. त्यांना आपण ट्विन्स एलिमेंट असं म्हणत असतो. आमच्यासोबत आम्ही शिकत असताना दोन आमचे मित्र होते, संजय जयस्वाल, धनंजय जयस्वाल, हे जुळे भाऊ आहेत. मग हे जे आहे यांना लहानपणी आम्ही जेव्हा बघायचो तेव्हा ओळखताना सुरुवातीच्या काळामध्ये बरेचदा कठीण जायचं, नंतर आम्हाला सवय झाली त्याची. पण सुरुवातीला कठीण जायचं का, कारण दोघांचं दिसणं, वागणं, हाईट, खेळणं, सगळ्याच प्रकारच्या गोष्टी जवळपास सारख्या होत्या. अँड दॅट्स वाय इट इज क्वाईट डिफिकल्ट टू आयडेंटिफाय देम सेपरेटली. काही जण गोंधळात पण पडायची की संजय कोण धनंजय कोण. तर तसंच या ठिकाणी होतं की Zr आणि HF यांना सेपरेटली ओळखणं कठीण जात आहे. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, ट्विन्स एलिमेंट असं म्हणत असतो. आणि हे ट्विन्स एलिमेंट या ठिकाणी अस्तित्वात येण्यामागचं कारण जर का काही असेल तर ते आहे लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. अशा तऱ्हेने आपण लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचा दुसरा इफेक्ट घेतलेला आहे की द आयोनिक रेडाय ऑफ पोस्ट लॅन्थेनाइड वरती सुद्धा लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शननी परिणाम केल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. लक्षात आलं आहे. तर दिस इज अबाउट द लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन अँड द इफेक्ट ऑर कॉन्सिक्वेन्स ऑफ द लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. थँक्यू.